नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये मी रतन सर आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या या 5 मिनिटाच्या 10 मिनिटाच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला खास रणनीती सांगणार आहे की जर तुम्हाला टीईटी परीक्षेमध्ये मराठी व्याकरणात जर पैकीच्या पैकी गुण आणायचे असतील तर नेमकं आपल्याला जे मागील जे काही परीक्षा झालेले आहेत टीईटीच्या तर त्यामध्ये नेमकं कोणते असे टॉपिक आहे जे वारंवार पुनरावृत्ती करते। तर या आजच्या आपण छोट्याशा लेक्चरमध्ये तेच बघणार आहोत की मोस्ट ऑफ जे काही इम्पॉर्टन्स जे काही प्रकरण आहे, पॉइंट्स आहे, जे काही टॉपिक्स आहेत तर ते नेमकं आपल्याला कोणते करून जायचे आहे। आता मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असताना बहुतांश 30-32 प्रकरणाचा समावेश होत असतो, परंतु आता इतके प्रकरण आपल्याला परीक्षेमध्ये विचारत असते का? तर याचं उत्तर आहे हो, परंतु सर्वात महत्त्वाचं पण या 32 प्रकरणापैकी कोणते प्रश्न ज्याच्यावर फिक्स प्रश्न असतो हे आपल्याला करून जाणे नाही। तर यासाठी मी तुम्हाला आपल्या या 5 ते 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण मराठी व्याकरणाची जे पुनरावृत्ती करणारे जे प्रश्न आहेत, टॉपिक्स आहेत तर ते कोणकोणते आहेत तर ते मी तुम्हाला सांगणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तर तो मदत करणार आहे। महत्त्वाचा मुद्दा आहे की नेमका आपल्याला सर्वात महत्त्वाचे जे काही 30 प्रश्न विचारले जातात बघा, किती जे काही 30 प्रश्न 30 गुणासाठी विचारले जातात, बरोबर आहे। तर नेमकं जर तुम्ही 2013 ते 2025 पर्यंत जे काही टीईटी परीक्षेचे जे काही पेपर पाहिले, बरोबर आहे, म्हणजे अर्थात तुम्ही जर पीवायक्यू विश्लेषण जर केलेलं असेल किंवा पेपर बघितलेले असेल तर सर्वाधिक जास्त जे काही टॉपिकची जी काही पुनरावृत्ती आहे, म्हणजे कोणत्या टॉपिकवर सर्वाधिक जास्त रिपीटेड जे काही प्रश्न आहेत तर ते कोणत्या टॉपिकवर झालेले आहे तर ते मी तुम्हाला सांगतो। सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे वर्ण विचार नावाचा टॉपिक। आता तुम्ही म्हणणार सर वर्ण विचार म्हणजे काय? तर या वर्ण विचारामध्ये सर्वच आलं। म्हणजे काय? तर या वर्ण विचारामध्ये सर्वात महत्त्वाचं स्वर आलं, म्हणजे वर्णाचे जे प्रकार आहे, त्यानंतर जे काही स्वरादी आहे, त्यानंतर जे काही व्यंजने आहे तर याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत। त्याचबरोबर जे काही वर्णाचं जे काही उच्चार स्थान आहे, उच्चार स्थान ज्याला तुम्ही बघा कंठ, तालव्य, मूर्धन्य, दंत, ओष्ठ असं म्हणता, तर या वर्णाच्या उच्चार स्थानावर सुद्धा प्रश्न आलेला आहे, म्हणून हे सुद्धा व्यवस्थित करणे अपेक्षित आहे। हा महत्त्वाचा फिक्स पॉइंट आहे, याच्यावर हमखास परीक्षेमध्ये प्रश्न असतो। आता पुढे बघा, मी तुम्हाला अजून काही महत्त्वाचे टॉपिक सांगतो ज्यावर प्रश्न असते, हे तुम्हाला वर्ण विचार पूर्ण अभ्यासायचा आहे। त्याच्यानंतर सर्वात जे काही पुनरावृत्ती होणारा टॉपिक आहे तो म्हणजे संधी आहे का नाही, कोणता? संधी। हे सुद्धा महत्त्वाचं आहे कारण याच्यावर सुद्धा एक तरी प्रश्न असतो। मग संधीमध्ये स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी वगैरे काय आहे तर ते तुम्हाला माहिती पाहिजे। त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे शब्दाच्या जाती बघा, कशाच्या? शब्दाच्या जाती। याच्यावर सर्वाधिक जास्त प्रश्न असते। आपल्याकडे शब्दाच्या एकूण जाती 8 आहे, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रिया, विशेषण आहे का नाही, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय, तर याच्यावर सुद्धा प्रश्न फिक्स असतो। त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा टॉपिक आपला ते म्हणजे वाक्याचे प्रकार। आता वाक्याचे प्रकार म्हणजे कोणते? वाक्याचे प्रकार म्हणजे कोणते? तर वाक्याचं वर्गीकरण दोन पद्धतीने होते, काही त्याचे अर्थावरून प्रकार पडतात, जसं बघा होकारार्थी, नकारार्थी, विधानार्थी, प्रश्नार्थी आणि उद्गारार्थी असे प्रश्न तुम्हाला विचारले जात असतात। आता वाक्याचे काही रचनेनुसार प्रकार पडतात, याच्यामध्ये केवळ वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य। तर जे मी सांगतोय ते मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट आहे कारण याच्यावर वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहे। जर तुम्ही 2013 पासून 2025 पर्यंतच्या संपूर्ण टीईटी परीक्षेचं जर पेपरचे अनालिसिस केलं तर सर्वात जास्त प्रश्न मी तुम्हाला जे सांगतोय त्या टॉपिकवर तुम्हाला दिसतील। त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे समास। समासावर सुद्धा प्रश्न तुम्हाला एखादी असतोच, हे सुद्धा लक्षात ठेवणे अपेक्षित आहे। त्याच्यानंतर बघा तुम्हाला सांगतो टॉपिक आहे शब्द सिद्धी बघा, शब्द शक्ती नाही, शब्द सिद्धी, याच्यावर सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये असतो। त्याच्यानंतर आपला सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे ते म्हणजे बघा शब्द संग्रहावर तर प्रश्न असतो, पण जे काही कादंबरी आहे हाय का नाही, कादंबरी किंवा साहित्य आणि साहित्यकार असं मी म्हणतो बघा, साहित्य आणि त्याबरोबर साहित्यकार त्यांच्याशी निगडीत आहे का नाही, तर याच्यावर 100% प्रश्न असतो। त्याच्यानंतर बघा सर्वात महत्त्वाचं एखादी रस असेल, रसावर प्रश्न असते। आता 2025 पर्यंत बघा तुम्ही जर पाहतो म्हटलं तर दरवर्षी रसावर प्रश्न नाहीये, पण 2 वर्षाच्या नंतरची एखादी प्रश्नपत्रिका पहा, तुम्हाला रसावर सुद्धा प्रश्न दिसणार म्हणजे दिसणार, एवढं मात्र नक्की आहे, म्हणून ते रस सुद्धा महत्त्वाचा आहे। त्याच्यानंतर बघा मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट जे काही तुम्हाला अलंकार आहे तर अलंकारावर सुद्धा प्रश्न असते। आता अलंकारावर नेहमीच प्रश्न विचारते असं नाही, पण जर तुम्ही 2-3 वर्षाच्या पेपरचं मागचे अनालिसिस केलं तर तुम्हाला अलंकारावर प्रश्न दिसतील। मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट आहे तुम्हाला सर्वात महत्त्वाचं विरामचिन्हे, विरामचिन्हावर प्रश्न असतोच।
विरामचिन्हावर प्रश्न असतो. आता विरामचिन्हावर 2-3 पद्धतीचे प्रश्न तयार होत असतात. कसं की नेमकं एखादी वाक्य दिलं जातील आणि याच्यातील शुद्ध वाक्याची निवड करा. कोणतं वाक्य शुद्ध लिहिलं, किंवा कधी कधी काय होईल, एखादी वाक्य दिल आणि या वाक्यामध्ये किती विरामचिन्हे येतील या वाक्यामध्ये किती विरामचिन्हे येतील असा प्रश्न केला जाईल. कधी कधी तुम्हाला एखादी वाक्य दिल आणि या वाक्यात किती विरामचिन्हे आलेली आहेत, किती विरामचिन्हे आलेली आहेत हे मोजा म्हणते. तर असे विरामचिन्हावर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. त्याच्यानंतर सर्वात मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे म्हणी. बघा म्हणी, आता म्हणीवर कसे प्रश्न असतात, काहीतरी तुम्हाला कोड दिल्या जाते. हे बघा, आता मी तुम्हाला इथं काही असे हे टाकलेले आहे बॉक्स, आणि या बॉक्समध्ये माहिती आहे का, काही मी वेगवेगळ्या पद्धतीचं अ ब क ड असे काहीतरी नावं भरतो आणि या नावापासून माहिती आहे का तुम्हाला एक अर्थपूर्ण मन तयार करायची असते, एक अर्थपूर्ण मन तयार करायची असते. तर असले प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. तर इथं जे काही मी तुम्हाला दाखवलेले आहे, आणि त्याचबरोबर एक आपल्याला एक महत्वाचा टॉपिक आहे, त्याचं नाव आहे प्रयोग. तर याच्यावर सर्वाधिक जास्त प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये मराठी व्याकरणावर विचारण्यात येत असतात. हे जे मी तुम्हाला इथं 7 ते 8 मी तुम्हाला दाखवलेले आहे, फिक्स प्रश्न असतो. आता हे व्याकरणाचं झालं. शब्दसंग्रहावर प्रश्न असते, त्याच्यामध्ये विरुद्धार्थी असेल, समानार्थी शब्द असेल, शब्द समूहाबद्दल एक शब्द असेल, किंवा मी तुम्हाला ते सुद्धा दाखवतो की शब्दार्थावर कोणत्या पद्धतीचं रिपीटेड होते. शब्दावर बघा, तुम्हाला काही समानार्थी शब्दाच्या बाबतीत माहिती ठेवायची आहे, त्यानंतर काही विरुद्धार्थी शब्दाची माहिती ठेवायची आहे, त्यानंतर बघा वाक्प्रचाराचा जो काही अर्थ आहे तर त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारत असतात, बरोबर आहे. आणि काही म्हणी आहे का नाही, आणि म्हणी म्हणजे कसं, तर बघा मी तुम्हाला आता सांगितलं, जे काही कोडे असलेल्या म्हणी आहे, म्हणजे एखादी कोड देते आणि त्याच्यापासून एक अर्थपूर्ण मन तयार करा असं तुम्हाला बोलते, तर याच्यावर प्रश्न विचारले जात असतात. आणि साहित्य आणि साहित्यकाराच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारले जातात, जसं ही कादंबरी कोणाची आहे, हे कविता संग्रह कोणाचा आहे, कथा संग्रह कोणाचा आहे का नाही, हे ग्रंथ पुस्तक कोणाचं आहे. एखाद्या कवीचं तुम्हाला टोपण नाव विचारत असते, किंवा टोपण नाव देते आणि त्याचं पूर्ण नाव विचारत असते, आहे का नाही, तर याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारतात. आणि त्याच्यानंतर बघा, तुम्हाला एखादी कविता, ज्याला आपण रसग्रहण असं म्हणतो, तर कवितेवर सुद्धा 2-3 प्रश्न टाकतात जातात. मी तुम्हाला याचा एक व्हिडिओ घेणार आहे की नेमकं कवितेवर जर एखादी प्रश्न आले तर ते नेमकं सॉल्व्ह कसे करायचे. आणि आपल्याला एवढं माहिती आहे की आपल्याला 5 मार्कासाठी उतारा असतो, तर हा उतारा सुद्धा नेमकं कसा सोडवायचा असतो, तर याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहोत. तर उतारा तर हा ठेवलेला आहे, याच्यावरचे जे काही 5 प्रश्न आहे तर हे फिक्स आहे, लक्षात ठेवा. आणि कविता जर टाकली तर त्याच्यावरचे सुद्धा 2 ते 3 प्रश्न जर असेल तर ते तुम्हाला सोडवता आले पाहिजे, बरोबर. तर हा सर्वात महत्वाचा जो काही रोडमॅप आहे 2013 ते 2025 पर्यंत, जर तुम्ही टीईटी परीक्षेमध्ये जे काही मराठी भाषा जो आहे त्याचं जर तुम्ही योग्य पद्धतीनं अनालिसिस केलं तर तुम्हाला सर्वाधिक जास्त जे प्रश्न आहे तर ते वर्णविचार असेल, त्यानंतर संधी, शब्दाच्या जाती, वाक्याचे जे प्रकार आहे, समास, शब्दसिद्धी, साहित्य, साहित्यकार, प्रयोग असेल, रस, अलंकार, विरामचिन्हे असतील, आहे का नाही, आणि कोडिंग म्हणी असेल, आणि त्याचबरोबर हे जे काही आपले शब्दसंग्रह आहे ज्याच्यामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार आणि कोडी असलेल्या म्हणी, त्यानंतर बघा कविता, रसग्रहण करणे आणि फिक्स उतारा, तर याच्यावर 100% प्रश्न परीक्षेमध्ये असतो. म्हणजे हे जे टॉपिक मी तुम्हाला सांगलेले आहे तर ते व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला करायचे आहे, म्हणजे करायचेच आहे. जर आपली यावर्षी परीक्षा ऑफलाईन झाली तर सेम पॅटर्न तुम्हाला इथं जो मी तुम्हाला दाखवलेला आहे टॉपिक, तर त्याच्यावर 100% प्रश्न तुम्हाला येणार आहे. तर लक्षात ठेवा, आयास पद्धतीची जी काही खास स्ट्रॅटेजी आहे तर ती आपल्याला करायची आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बॅच सुद्धा परचेस करू शकता. भेटूया अशाच आपण माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.